कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सिद्धू, इकडे ये. आलो की बोला। अरे तुला पार्टी ऑफिसला जायला सांगितलं होतं ना, मग सिंचनाच्या घरी कशाला गेला होता? अहो पप्पा, काय झालं की ताईच्या एरियामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, आणि कसं आहे की आपण आपला एरिया सोडून ताईच्या एरियात पण बघायला पाहिजे ना काय प्रॉब्लेम आहे ते। म्हणजे आपल्याला जर त्या एरियात मतं मिळाली तर चांगलंच आहे की। आणि शिवाय आजीने ताईसाठी थालीपीठ केले होते, आणि म्हणजे ते रमेश आणि सुरेश देणार होते, पण मीच बोललो त्यांना की आता मी चाललोच आहे तर मग मीच जाऊन देऊन येतो ना। त्यानिमित्ताने ताईला भेटताही आलं असतं। अशी दोन्ही कामं एकत्र करून आलोय मी। अरे सिद्धू, केवढी कामं करून आलास? अरे बोलताना दम लागतोय तुला। नाही आदिराज, जा चला पाणी आण. नाही कशाला? अरे पाणी आण. हो आणते. खरंच सिद्धू, तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हो, वाटलं नव्हतं आपला सिद्धू इतका बदलेल। घे घे, अरे घे पाणी. अरे 2 घोट घे. नाही ठीक आहे ठीक आहे। नाही, आधी तर सिंचनाच्या घरच्यांचा किती राग करायचा, आणि आता बघ. अहो पप्पा, आपण जर असा हट्टीपणा करत राहिलो तर नाती कशी काय टिकवणार आपण, है ना? अरे वा वा वा, छान 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 प्रवचन देत आहे सिद्धू बुवा, एकदम 100 नंबरी. हो पप्पा, काय करताय हो तुम्ही पण? पप्पा, तर तुम्हीच तिला माफ केलंय म्हटल्यावर मी तरी कसा काय शिवू? बघितलाय कसा शब्द बदलला याने. पक्का पक्का राजकारणी झालाय. काय सगळं माझ्यावर ढकलून मोकळा. काय परत अरे समईला लागेल बॉल. जा बाहेर जाऊन खेळ जा. ठीक आहे. परत थांब. तू बाहेर खेळायला जा, जाताना आनंदीला पण घेऊन जा. बसून बसून कंटाळली असेल ती. जा बरं बाहेर. अगं आजी, हिला तर चालता पण येत नाही, ही काय खेळणार? आणि तिच्यामुळे माझे मित्र पण मला खेळायला घेत नाही. परत ही पद्धत आहे बोलायची? हा, बहीण आहे ना ती तुझी, मग तिला बाहेर खेळायला घेऊन जाणं तुझी जबाबदारी नाहीये? अगं आई, ती आली ना तर मला पण नुसतं बसावं लागतं. माझे मित्र म्हणून मला खेळायला नाही घेत. तुला कळत नाही आजी काय सांगतायत ते? अरे मोठा भाऊ म्हणून तिची काळजी करायला नको तू? ए आई, मी चाललो का बाहेर खेळायला? परत आगाऊ झालाय नुसता. काय रे, भावनाशी काही बोलणं झालं? कसलं काय वहिनी, उलट चिडलीये माझ्यावर. मला कळतच नाही मी काय करू. हे बघ सिद्धू, मुलींचं मन जिंकणं इतकं सोपं नसतं. तू आधी तिच्याशी मैत्री कर, तिला समजून घे, आणि एकदा का तिचा तुझ्यावर विश्वास बसला की सांगून टाक तुझ्या मनातलं. काय रे, एवढं काय बोलणं चाललं होतं त्या नीलांबरीशी तुझं? ते काही नाही, असंच. जरा सावध राहा सिद्धू, वस कोणाच्या तरी नादाला लागू नकोस. हो आजी. आजी
ठीक आहे. अरे हो, रेणुकानं सिंचनासाठी साडी दिली आहे, तिला जाऊन देऊन यायचंय. जा देऊन ये जा. हं. आजी ऍक्च्युली मला जरा काम होतं अगं. अरे बघ ना, ते महेश, सुरेश, रमेश कुठं दिसतच नाहीयेत. तुझी कामं मला चांगली माहिती आहेत. घे आजी देऊन ये जा. सुषमा, चहा उकळला का? आपल्या फॅमिलीमध्ये जर का आधीसारखे प्रॉब्लेम्स नको असतील तर हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा. यायचं नाही असं सांगितल्यावर कसं जायचं? साडी आली वाटतं फायनली तुझ्याकडे. जातोयस ना सिंचनाच्या घरी साडी द्यायला? हे बघ सिद्धू, भावनाला भेटण्याची एकही संधी सोडू नको, समजलं? नीलांबरी, चल निघ लवकर, आजी आल्या ना प्रॉब्लेम होईल. नीलांबरी, हे काय? तू गेला नाहीस अजून? अरे जा लवकर, जातो जातो. जा. हे आनंदी येतेस की नाही खेळायला? हिला चालता पण येत नाही, कशी खेळणार? अरे ए ए आनंदी, इथे बसू नकोस. आम्ही खेळतोय दिसत नाही? बाजूला हो. भावना, आपण आनंदीच्या डॉक्टरांना भेटूया का? अगं म्हणजे आता मध्ये बराच काळ लोटलाय. एकदा त्यांच्याशी बोलायला हवं की काही वेगळे उपचार तिच्या पायावर करता येतील का? असं नाही वाटत तुला? काय सांगावं? काही उपचार केले आणि ती पुन्हा पूर्वीसारखी चालायला लागली तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.